राजापूर तालुक्यातील माळबन परिसरात प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेला असताना आणि बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक जनतेने तीव्र आंदोलन छेडलेले असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर अजून 2 अणुऊर्जा प्रकल्प कशासाठी हा प्रश्न कोकणातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे। कोकणचा कोळसा काढायचा आहे का, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियामधून लोकांमधून उमटू लागल्या आहेत। नमस्कार, आपण पाहताय कोकणी गॉसिप। रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या दरम्यान सुमारे 80 किलोमीटरच्या पट्ट्यात एकूण 4 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असल्याच्या बातमीनं पुन्हा एकदा कोकणातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशातील सर्वात मोठ्या क्षमतेचा अणुप्रकल्प म्हणून ओळखला जातो। मात्र सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र विरोध केला होता। जमीन संपादन, वर्षानुवर्षे परिणाम, समुद्री जैवविविधतेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील सुरक्षेचा प्रश्न यामुळे येथे अनेक आंदोलनं उभी राहिली। काही आंदोलनादरम्यान एका आंदोलकाला आपली जीवही गमवावी लागली होती। तरीही शासनानं हा प्रकल्प रद्द न करता तो प्रकल्प पूर्व टप्प्यातील मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण केली। परंतु गेल्या 10-12 वर्षात या प्रकल्पाचं काम पूर्ण क्षमतेने पुढे सरू शकलेलं नाही। त्यामुळे बारसू येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यामागे शासनाचा नेमका उद्देश काय, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। बारसू परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर जोरदार विरोध आहे। ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक आंदोलनं केली आहेत। पर्यावरणाची हानी, आंबा काजू बागायतींना होणारी हानी, आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम आणि स्थानिक लोकांचं विस्थापन याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। त्यामुळे या प्रकल्पामधील शासनाचा गुंतवलेला लक्षावधींचा निधी रखडला आहे। अशा परिस्थितीत आता बारसू परिसरात अणुऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या हालचालींनी या परिसरात एकच खळबळ माजली आहे। रिफायनरीला विरोध करणारे प्रकल्प विरोधक आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत काय भूमिका घेणार, तसेच बारसू परिसरातील जनता, विकास आणि पर्यावरण यामध्ये नेमका कोणता मार्ग निवडते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। राज्यातील अणुऊर्जा निर्मितीसाठी NTPC सह 4 कंपन्यांनी राज्य सरकारसोबत 6.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत। यामध्ये बारसू येथे अदानी पॉवर लिमिटेड व त्याची कोस्टल महा ऑटोमिक एनर्जी लिमिटेड 6000 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे। बारसू पासून लगतच असलेल्या माळबन परिसरात सुमारे 10,000 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आणि प्रकल्पाकरिता भूसंपादनही झालेलं असताना बारसू येथे आणखी एक अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची आवश्यकता काय, असा सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे। सुमारे 10,000 मेगावॅट क्षमता असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं भवितव्य अंधारात असताना बारसू, पूर्णगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या 3 ठिकाणी सुमारे 20,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राबवण्याच्या हालचाली महाराष्ट्र शासनाकडून सुरू झाल्या आहेत। पूर्णगड, बारसू आणि देवगड ही तिन्ही ठिकाणे एकमेकांपासून सुमारे 80 ते 100 किलोमीटर लांबीच्या अंतरावर आहेत। त्यामुळे एवढ्या जवळच्या अंतरावर 4 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यामागे शासनाचा नेमका हेतू काय, असा सवाल आता सर्वसामान्य कोकणी जनतेतून उपस्थित केला जात आहे। दरम्यान राजापूर तालुक्यातील बारसू, रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाले। यावेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आवाज शुक्ला, NTPC लिमिटेडचे NP सावंत, अदानी पॉवरचे विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे रंजन शरण आदी उपस्थित होते। कोकणच्या पर्यावरण आणि शेतीवर, विशेषतः आंबा आणि काजू बागांवर याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे। कोकणचा कोळसा करायचा आहे का, असा संतप्त सवाल सामान्य कोकणी जनतेकडून विचारला जात आहे। जर असे प्रकल्प आपल्या कोकणात येत असतील तर पर्यावरणाचे नियम आणि अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे। जर लोटे MIDC मध्ये परदेशात बंदी असलेल्या कंपन्यांचे उत्पादन सुरू असेल आणि त्याविरुद्ध आंदोलने करावी लागत असतील तर सरकारी यंत्रणांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही कोकणी जनतेच्या मनात हीच भीती आहे। आपल्या देशात पर्यावरणाचे नियम कडक आहेत,
पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि देखरेख यावर स्थानिकांचा विश्वास खूपच कमी आहे. अणुऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारं गरम पाणी समुद्रात सोडलं जातं. यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढून मासे आणि इतर सागरी जीवांवर याचा घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा थेट फटका कोकणच्या समृद्ध मत्स्य व्यवसायाला बसून मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती आहे. कोकणची ओळख असलेला हापूस आंबा आणि काजूच्या बागांवर सूक्ष्म हवामान बदलाचा परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या उत्पादनांची प्रतिमा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणात आधी जैतापूर बारसू रिफायनरी आणि आता हे दोन नवे प्रकल्प प्रस्तावित आहेत. 4.5 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1.2 लाख रोजगार आकर्षून घेणारे वाटत असले तरी त्याची जी किंमत मोजावी लागेल तिची भरपाई कोणताही पैसा करू शकणार नाही. असे प्रकल्प कोकणावर लादण्यापेक्षा स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन होणं फार गरजेचं आहे. आपल्या कोकणासाठी मोठ्या आणि पर्यावरणासाठी घातक असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा इको टुरिझम आणि फळप्रक्रिया उद्योगांवर आधारित विकास मॉडेल अधिक शाश्वत ठरेल. भले पैसा कमी मिळाला तरी कोकणी जनता पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे सुखी आणि पर्यावरणपूरक जीवन जगतील. सरकारला जर कोकणचा खराच विकास हवा असेल तर आपल्या कोकणचा पर्यावरणपूरक भूगोल आणि संस्कृती पुसून विकास करू नये. अणुऊर्जा प्रकल्पांना कोकणी जनतेकडून होणारा विरोध हा केवळ विकासाचा विरोध नसून तो कमळाबाईने 12 ठिकाणी तोंड काळे करून जन्माला घातलेला विकासाला आहे. तो लढा आहे कोकणी माणसांच्या अस्तित्वाचा, रक्षणासाठी दिलेला लढा. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोकण आणि गोव्यातील अशा नवनवीन गॉसिपसाठी पहा फक्त कोकणी गॉसिप. नमस्कार.